राहुल नार्वेकरांच्या बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। निकालाआधी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। शिवगिरी बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। बरोबर 1 तासात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचनास सुरुवात करतील। एकीकडे रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांच्या बंगल्याबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। शिवगिरी हा बंगला नार्वेकरांचा आणि राहुल नार्वेकरांच्या या बंगल्याबाहेर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। 4:30 वाजता अपात्रतेसंदर्भातल्या निकालाचं वाचन करण्यास सुरुवात होईल। लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहता येणार आहे या सगळ्याचं। आता मात्र राहुल नार्वेकर यांच्या या बंगल्याबाहेर यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। आमदार अपात्रतेच्या निकालाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे। पण काउंटडाऊन सुरू झालेला असताना अनेक घडामोडींना आता वेग आलेला आहे। एकीकडे राहुल नार्वेकर यांच्या सकाळपासूनच बैठकांवर बैठका सुरू आहेत। या निकालासंदर्भात ठाकरे गटाकडून जोरदार टीका सुद्धा केली जाते। हा निकाल नेमका काय लागेल या संदर्भात ठाकरे गटाकडून अनेक शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे राहुल नार्वेकर हे सकाळपासूनच बैठका घेत असून आता नार्वेकरांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता विशेष खबरदारी बाळगण्यात येते। शिवगिरी बंगल्याबाहेर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। निकालाआधी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येतोय। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सुद्धा या सागर बंगल्यावर पोहोचलेल्या फडणवीसांची भेट घेण्याकरता तिथं देखील या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा सुद्धा होतीये। या घडीच्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। थोड्याच वेळात निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। राहुल नार्वेकर आज नेमका काय निकाल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात 4 शक्यता वर्तवल्या जात आहेत। एक तर मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र होतात का? दुसरी सगळ्यात शक्यता ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र केले जातात का? तिसरी शक्यता या सगळ्या संदर्भात अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर आज निर्णय घेणार नाहीत असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे नेमकं काय होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, बरोबर तासभर उरलेला आहे या निकाल वाचनाला आणि त्यापूर्वी अनेक घडामोडी घडतायत। आता एकीकडे रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर तर दुसरीकडे राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवलेला आहे। लागवी अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या म्हणजे राजकीय घटनेमध्ये सर्वात मोठी घटना मानली जाते आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा 16 आमदारांमध्ये नाव आहे। ते पात्र ठरतील की अपात्र ठरतील हे 1 तासाने आता काउंटडाऊन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि 4:30 वाजता याचा निकाल लागणार आहे। मात्र तत्पूर्वीच आपण काल रात्रीपासूनची जर घडामोड बघितली तर काल रात्री सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यामध्ये एकत्रित बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी झाली होती। आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे कुठे पोलीस बंदोबस्त वाढवावा, कुठे कुठे अशा काही म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या घटना होऊ नयेत, त्यामुळे त्या अबाधित राहाव्यात, त्यासाठी कुठे कुठे पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवली जावी यासाठीची सुद्धा खबरदारी जी आहे ती काल रात्रीच नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत घेण्यात आली। दुसरीकडे आपण बघतो सध्याची स्थिती जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये असलेल्या विधान भवन या परिसरामध्ये अद्यापही ठाकरे गटाचे किंवा शिंदे गटाचे जे काही आमदार आहेत जे सुनावणीच्या दरम्यान उपस्थित राहायचे त्यापैकी दोन्ही गटाचे कोणतेही आमदार जे आहेत ते अद्याप उपस्थित नाहीयेत। मात्र राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, जे निकाल वाचणार आहेत, निकाल देणार आहेत, ते या ठिकाणी 12 वाजल्यापासूनच 12च्या नंतरच या ठिकाणी आलेले आहेत। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि त्यांची टीम आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार जे आहेत त्यांचे वकील असलेले महेश जेठमलानी हे सुद्धा जे आहेत ते थोड्याच वेळापूर्वी म्हणजे साधारण 1-1.5 तासापूर्वी जे आहेत ते विधान भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि दोन्ही गटाच्या वकिलांना उपस्थित राहण्याचं जे अनिवार्य जे आहे ते राहुल नार्वेकर यांनी मेलच्या द्वारे कळवलं होतं। त्यामुळे दोन्ही गटाचे सगळी टीम, फक्त 2 वकील नव्हे तर दोन्ही गटाचे जे वकील सुनावणीच्या दरम्यान उपस्थित होते ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या याचिकेमध्ये आपण आमच्यासोबत जोडणारा पुढची देखील या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे बाळासाहेब भवनाबाहेर
भवनाबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। निकालाआधी पोलिसांची विशेष खबरदारी पाहायला मिळते। बाळासाहेब भवनाबाहेर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। निकालाआधी पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात येतोय। एकीकडे राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे बाळासाहेब भवनाबाहेर देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त। ज्योत्स्ना, पुढच्या तासाभरानंतर निकाल वाचनानंतर आता राज्याचं राजकारण हे नेमकं कुठल्या दिशेनं जाणार आहे, राज्याचं राजकारण नेमकं कसं असेल या संदर्भात आता दिशा ठरणार आहे। त्यामुळे सर्वत्र आपण पाहतोय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। आता बाळासाहेब भवनाबाहेर सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त हा ठेवला जातोय। लागवी अगदी बरोबर आहे। बाळासाहेब भवन या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना येण्यासाठी सांगितलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या गटात असलेले शिवसेनेचे जे आमदार आहेत ते बाळासाहेब भवन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या आमदारांची स्वतःची सुरक्षा आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी बाळासाहेब भवन या परिसरात दिलेली सुरक्षा या बाजूने दुसरीकडे जर आपण बघितलं की राहुल नार्वेकर हे निकाल वाचणार आहेत, त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याला सुद्धा, यांच्या शासकीय बंगल्याला सुद्धा जी आहे ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे। त्याच दृष्टीनं बाळासाहेब भवन असो किंवा शिवसेनेचं भवन असो जे दादरमध्ये आहे तिथे सुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। लागवी निकाल जो आहे त्याच्याकडे सर्वात महत्त्वाचे 3 पॉइंट्स आहेत। एक म्हणजे 34 याचिका ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या होत्या। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे टोटल 34 याचिका आहेत, ज्याच्यामध्ये टोटल 6 निकाल जे आहेत ते म्हणजे 34 याचिकांचे 6 मुख्य निकाल जे आहेत ते द्यायचे आहेत आणि या 6 निकालाचे प्रत्येक त्यामुळे 6 विभागात जी विभागणी करण्यात आलेली आहे या सगळ्याचं वाचन आता केलं जाणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।